प्रश्न सुरू आहे आपला दुसरा सराव संच 3.1 मध्ये दुसरा प्रश्न आहे. त्यातलं आपलं चौथं उदाहरण झालेलं आहे. आता आपण पाचवं उदाहरण घ्यायचं. उदाहरण क्रमांक 5. प्रश्न नंबर दुसरा. प्रश्न दुसऱ्यातलं पाचवं उदाहरण. a बरोबर आहे 6, b बरोबर ऋण 3. a बरोबर 6 आणि b बरोबर आहे ऋण 3. हे दिले आहे. तर यात आपल्याला अंकगणित श्रेणी शोधायची. ओके. तर P1 म्हणजे काय a पहिले पद बरोबर 6, P2 P1 अधिक d P1 अधिक d P1 किती आहे 6 6 अधिक d किती आहे बघा ऋण 3 आहे 6 अधिक d ची किंमत ऋण 3 अधिक आणि वजा अशी दोन चिन्ह जवळ जवळ येतात एकमेकांना फिक्स होऊन म्हणून काय करायचं तिला याला वरतीला कौंस घालायचा पण धन ऋण काय होते ऋण ठीक आहे प्लस मायनस मायनस धन ऋण ऋण म्हणजे 6 वजा 3 6 वजा 3 म्हणजे काय ते 3 दुसरं पद येते 3 पहिलं पद 6 दुसरं पद 3 त्यानंतर तिसरे पद कसं काढायचं तर दुसऱ्या पदात d मिळवायचं तिसरे पद काढण्यासाठी दुसऱ्या पदात d मिळवायचं दुसरं पद किती आले 3 आले 3 मध्ये हे ऋण 3 मिळवा म्हणजे 3 अधिक ऋण 3 म्हणजे 3 वजा 3 म्हणजे काय 0 हे अधिक वजा वजा होतं 3 वजा 3 0 आणि मग चौथे तिसऱ्या पदात d मिळवायचं तर आपल्याला चौथे पद मिळणार ओके चौथं तिसरं पद काय 0 0 अधिक ऋण 3 म्हणजे 0 वजा 3 ऋण 3 असं असणार आहे याचं चौथं तर हे अधिक वजा वजा होईल 0 वजा 3 म्हणजे वजा म्हणून अंकगणिती श्रेणी बरोबर सहा 3 0 आणि ऋण असे आहे 6 3 0 आणि ऋण तर पहिलं पद a बरोबर 6 b बरोबर ऋण 3 दिले तर अंकगणिती श्रेणी द्या पहिलं पद म्हणजे P1 आपल्याला दिले 7 P2 कसं काढायचं तर पहिल्या पदात दुसरं पद कसं काढायचं पहिल्या पदात d मिळवायचं पहिलं पद 6 तर d ची किंमत ऋण आहे त्यामुळे आपल्याला इथं वजाबाकी करावी लागणार आहे 6 वजा 3 त्यानंतर तिसरं पद काढताना दुसऱ्या पदात d मिळवायचं दुसरं पद 3 आले त्यात ऋण 3 मिळवायचे म्हणजे 3 वजा करायचे 3 वजा 3 0 आणि चौथं पद तिसऱ्या पदात d मिळवायचं चौथं पद 0 आहे त्यात ऋण 3 मिळवायचं म्हणजेच काय ते ऋण म्हणून अंकगणिती श्रेणी 6 3 0 आणि ऋण 3 अशी आहे ओके त्यानंतर 6 a बरोबर ऋण 19 आणि b बरोबर आहे ऋण 4 हे दिले a बरोबर ऋण 19 b बरोबर ऋण 4 असं दिले ओके तर P1 म्हणजेच a प्रथम पद आपल्याला इथे ऋण 19 दिलेलं आहे म्हणजे d मिळवायचा आहे म्हणजे दुसरं पद जर आपल्याला काढायचं आहे T2 तर पहिल्या पदात d मिळवावं लागेल म्हणजे P1 अधिक d P1 किती आहे ऋण 19 अधिक यात d किती आहे ऋण 4 मिळवायचा आहे अधिक वजा वजा होतं म्हणजे ऋण 19 आणि हे ऋण 4 ऋण 19 ऋण 4 आता समान चिन्ह आहे समान चिन्ह म्हणजे बेरीज करायची ऋण 19 ऋण 4 ऋण ऋण धन होतं ओके समान चिन्ह म्हणजे बेरीज करायची 19 आणि 4 म्हणजे 23 म्हणजे ऋण 23
23. दुसरं पद याचं येईल ऋण 23. त्यानंतर तिसरे पद, दुसऱ्या पदात डी मिळवायचं म्हणजे आपल्याला तिसरे पद मिळेल. दुसरं पद किती आले ऋण 23. ऋण 23 मध्ये डी म्हणजेच ऋण 4 काय करायचं मिळवायचं. ऋण 23 हे धन ऋण ऋण होतं. ऋण 23 ऋण 4 म्हणजे इथं ऋण 27. 23 आणि 4 27. समान चिन्ह म्हणजे बेरीज करायची. बेरीज करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं किंवा दोघांपैकी एका संख्येचं चिन्ह द्यायचं. त्यानंतर चौथं पद, तिसऱ्या पदात डी मिळवायचं. तिसरी अधिक डी म्हणजे चौथं पद मिळेल. तिसरं पद किती आले ऋण 27 अधिक ऋण 4 म्हणजे ऋण 27 ऋण 4 म्हणजे ऋण 31. 27 आणि 4 31. ओके, समान चिन्ह म्हणजे बेरीज करायची. हे धन ऋण ऋण होत आहे. 27 आणि 4 31 आणि मोठ्या संख्येत चिन्ह. ओके, म्हणून आपल्याला अंकगणितीय श्रेणी मिळेल. अंकगणितीय श्रेणी ऋण 19 ऋण 23 ऋण 27 आणि ऋण 31. अशी अंकगणितीय श्रेणी आहे. तर हा मला प्रश्न दुसऱ्यातला 6वा पद आहे. ओके, पहिलं पद ऋण 19 आहे आणि साधारण फरक किती आहे डी ऋण 4. ओके, मग पहिलं पद ऋण 19, दुसरं पद काढण्यासाठी T1 मध्ये डी मिळवायचं. पहिल्या पदात डी मिळवायचं. ऋण 19 मध्ये डी म्हणजेच ऋण 4 मिळवायचं. हे ऋण आणि हे ऋण धन ऋण ऋण होत आहे. ऋण ऋण समान चिन्ह म्हणजे बेरीज करायची. 19 4 23 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह 23. दुसरं पद आलं. तिसरं पद दुसऱ्या पदात डी मिळवायचं. T2 अधिक डी. 23 मध्ये ऋण 23 मध्ये ऋण 4 मिळवायचं. म्हणजे ते काय होते ऋण 27. ऋण ऋण धन होत ना, त्यामुळे म्हणजे समान चिन्ह म्हणजे बेरीज करायची. 23 आणि 4 27. तिसरं पद 27 आलं त्याच्यात डी मिळवायचं म्हणजे चौथं पद. 27 आणि 4 म्हणजे किती होते 31. पण हे ऋण ऋण असल्यामुळे ऋण चिन्ह द्यायचं. म्हणजे अंकगणितीय श्रेणी काय ऋण 19 ऋण 23 ऋण 27 ऋण 31 अशी ती अंकगणितीय श्रेणी असते. ओके, त्यानंतर आपण आता याचा घेऊया प्रश्न तिसरा. प्रश्न तिसरा काय, पुढील प्रत्येक अंकगणितीय श्रेणीसाठी प्रत्येक अंकगणितीय श्रेणीसाठी प्रत्येक अंकगणितीय श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा. पहिले पद आणि सामान्य फरक काढा. पहिले पद आणि सामान्य फरक काढा. पहिले पद म्हणजे आपल्याला a काढायचं आहे T1 आणि सामान्य फरक म्हणजे काय d काढायचं. ओके, यामध्ये बघा एकूण आपल्याला 4 गणित आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण 5 1 ऋण 3 आणि ऋण 7 असं पहिलं उदाहरण दिलेलं आहे. हे मला दिलेले. ओके, 5 1 ऋण 3 आणि ऋण 7
अशी आपल्याला अंकगणितीय श्रेणी दिलेली आहे. तर या श्रेणीमध्ये पहिले पद सांगायचे म्हणजे हे पहिले पद, हे पहिले पद, दुसरे पद, तिसरे पद, चौथे पद, एकूण 4 पद दिले. त्यातले पहिले पद द्यायचं आहे आणि त्यातला सामान्य फरक द्यायचा आहे. ओके, तेव्हा या श्रेणीतील पहिले पद म्हणजे T1. या श्रेणीचे पहिले पद T1 बरोबर किती आहे 5. आणि साधारण फरक आपण कसा करतो T2 वजा T1. D साधारण फरक आपण त्याला D म्हणतो. D बरोबर सूत्र काय D बरोबर T2 वजा T1. दुसऱ्या पदातनं अलीकडचं पद वजा करायचं. 1 वजा 5 म्हणजे किती सांगा वजा 4. 5 तुम्ही एक करायचं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठी संख्या 5 आहे त्याचं चिन्ह काय ना ऋण चिन्ह. हे ऋण 4 हा त्याचा फरक आहे. किंवा आपण इथे बघा असं पण करू शकतो T3 वजा T2. T3 किती आहे ऋण 3. ऋण 3 वजा 1 म्हणजे ऋण 4. आणि T4 वजा T3 बरोबर म्हणजे ऋण 7 वजा वजा 3 म्हणजे ऋण 7. हे वजा वजा अधिक होत आहे म्हणजे इथे ऋण 4. म्हणजे हा जो आहे त्याला काय म्हणतो आपण सामान्य. तो किती आला ऋण. सामान्य D बरोबर. शेवटी खाली जो उत्तर येतं पहिले पद काय आलेलं आहे A किंवा आपण त्याला T1 म्हणलेलं आहे पहिले पद T1. T1 बरोबर 5 आणि सामान्य फरक D बरोबर ऋण 4. पहिले पद T1 5 आहे आणि प्रत्येकाचा फरक किती येतो तो ऋण 4. 1 वजा 5 म्हणजे T2 वजा T1. 1 वजा 5 हे ऋण 4. ऋण 3 वजा 1 वजा वजा हे अधिक होतं म्हणून काय होतं समान चिन्ह म्हणजे बेरीज करायची ऋण 4. आणि T4 वजा T3 ऋण 7 वजा ऋण 3 वजा वजा अधिक म्हणजे वजा 7 अधिक 3 म्हणजे किती येते वजा 4 म्हणजे सामान्य फरक किती येतो. पहिले पद याचे किती आहे 5. ओके, या पद्धतीने आपल्याला यातली सर्व उदाहरणे काय करायची सोडवायची आहे. आता आपण उदाहरण घेतले तर पहिले गणित झाले. आता दुसरे उदाहरण दुसरं गणित 0.6 0.9 1.2 1.5 अशा पद्धतीने आपल्याला अंकगणितीय श्रेणी दिलेली आहे. 0.6 0.9 1.2 आणि 1.5 अशी 4 पद्धती दिलेली आहेत. ओके, याला काय म्हणायचं हे दिलेले. तर या गणितेचे पहिले पद या श्रेणीचे पहिले पद
P1 काय आहे 0.6 0.6. आता इथे बघा T2 किती दिलेला आहे 0.9 दिले, T3 1.2 आणि T4 किती आहे 1.5 दिलेला आहे. ओके, आता आपण सामान्य फरक काढूया. D बरोबर T2 वजा T1. T2 किती आहे 0.9 वजा T1 किती आहे 0.6 हे किती 0.3 मुळातून 6 गेले उरले किती 3. त्यानंतर T3 वजा T2 1.2 वजा 0.9 म्हणजे येतो 0.3 आणि T4 वजा T3 1.5 वजा 1.2 म्हणजे 0.3. म्हणून सामान्य फरक D बरोबर 0.3. पहिले पद T1 ते 0.6 आणि सामान्य फरक D बरोबर 0.3. शून्य पॉईंट सहा 0.9 1.2 आणि 1.5 ही अशी अंकगणित श्रेणी दिलेली आहे. या श्रेणीचे पहिले पद म्हणजे T1 हे 0.7, दुसरे पद हे दिले T2 0.9, T3 1.2 आणि T4 1.5. आपल्याला सामान्य फरक काढायचा आहे. तर पुढच्या पदातून आधीचे पद वजा करायचे. T2 वजा T1 किंवा T3 वजा T2 किंवा T4 वजा T3 एकूण 4 पद्धती आहेत. आपण इथं सामान्य फरक काढले आणि तिन्ही वेळा तो सेमच येतो 0.3 0.3 0.3 म्हणून D बरोबर काय 0.3. तर हे उदाहरण कुठलं आहे दुसरं उदाहरण. नंतर तिसरं उदाहरण घेतलं. एकशे 27 पहिली पद 135 143 151 अशी आपल्याला इथं अंकगणित श्रेणी दिलेली आहे. तर या क्रमिकेचे बघा पहिले पद या श्रेणीचे पहिले पद P1 बरोबर 127 आहे. या श्रेणीचे पहिले पद P1 बरोबर 127. ओके, मग आणि P2 काय दिले बघा आणि T2 135 T3 143 आणि T4 151. म्हणून D बरोबर T2 वजा T3 135 वजा 127 म्हणजे काय 8. T3 वजा T2
143 वजा 135 म्हणजे इथं 8 आणि T4 वजा T3 151 वजा 143 म्हणजे त्याचा फरक किती येतो 8 135 मधून 127 गेले की 8 येते 143 मधून 135 गेले की 8 येते आणि 151 मधून 143 म्हणजे किती येतो फरक येतो 8 म्हणजे सामान्य फरक आपल्याला मिळाला म्हणून सामान्य फरक D बरोबर म्हणून पहिले पद P1 127 आणि सामान्य फरक D यातलं हे तिसरं उदाहरण आहे प्रथम पद 127 दुसरे पद 135 तिसरे पद 143 आणि चौथे पद 151 प्रत्येकामध्ये 8 चा डिफरन्स ओके 127 आणि 8 135 135 आणि 8 143 143 आणि 8 101 म्हणजे सामान्य फरक 8 येतो आणि पहिलं पद आहे 127 ओके त्यानंतर पुन्हा याचं पुढचं उदाहरण घेऊ चौथं उदाहरण एकूण 4 यामध्ये उदाहरण आहेत म्हणजे आपला हा सवासूच्या इथं संपतो एक छेद 4 3 छेद 4 5 छेद 4 आणि 7 छेद 4 हे आपल्याला दिलेलं आहे अशी श्रेणी दिलेली आहे 1 छेद 4 3 छेद 4 5 छेद 4 आणि 7 छेद 4 ओके तर या भूमितीचे या श्रेणीचे पहिले पद P1 बरोबर 1/4 ओके आणि P2 बरोबर किती आहे 3/4 P3 5/4 आणि P4 बरोबर आहे 7/4 तर या पदातून आपल्याला काय करायचं आहे यामधला साधारण फरक शोधायचा तो कसा करता साधारण फरक D बरोबर T2 वजा T1 म्हणजे 3/4 वजा 1/4 T1 1/4 तर 4 दोघांचा छेद काय समान आहे छेद 1 घ्यायचा 4 आणि वरती वजा कधी करायची 3 वजा 1 3 वजा 1 म्हणजे किती 2 2/4 पण इथं भाग लावणारी संख्या आहे बेच्या पड्यात 4 आहे इथं भाग लावायचा बे के बे बे दोन्ही 4 म्हणजे उत्तर येते 1/2 त्यानंतर P3 वजा T2 5/4 वजा 3/4 इथे पण दोघांचा छेद समान आहे छेद 1 लायचा आणि वरती वजाबाकी करायची 5 वजा 3 म्हणजे इथं 2/4 बे के बे बे दोन्ही 4 1/2 आणि T4 वजा T3 7/4 वजा 5/4 7 वजा 5 म्हणजे
2/4 1 के 2 2 दुनी 4 1/2 1/2 हा त्याचा काय होतो साधारण फरक हा तो काय स्थिर आहे म्हणून सामान्य फरक d बरोबर 1/4 पहिले पद p1 1/4 1/2 1/2 त्यानंतर आपण आता अंकगणितीय श्रेणीचे एनवे पुढचा मुद्दा आहे आता अंकगणितीय श्रेणीचे एनवे पद अंकगणितीय श्रेणीचे एनवे पद त्यालाच टीएन असे म्हणतात किंवा त्याला सामान्य पद असे पण म्हणतात म्हणजे सामान्य अंकगणितीय श्रेणीचे एनवे पद किंवा त्याला टीएन असं म्हणायचं एनवे पद किंवा सामान्य पद असं याला म्हणतात ओके तर समजा एखाद्या अंकगणितीय श्रेणीचे पहिले पद आहे ओके समजा एखाद्या अंकगणितीय श्रेणीचे एखाद्या अंकगणितीय श्रेणीचे प्रथम पद ए व सामान्य फरक d असेल तर सामान्य फरक d प्रथम पद a आणि सामान्य फरक d असेल तर प्रथम पद a म्हणजे आपण आणि सामान्य फरक जर d असेल तर आपण मला काय लिहू t1 म्हणजे a पहिले पद a ओके t2 आपण कसं करतोय तर पहिल्या पदात d मिळवतो a अधिक d पहिल्या पदात काय मिळतो d मिळतो तिसरं पद काढताना आपण काय करतो ह्या दुसऱ्या पदात आणि काय करतो d मिळवतो म्हणजे a अधिक d मध्ये अजून एक d मिळवली म्हणजे काय ते 2d a अधिक d बघा हे a अधिक d आहे त्यात आपण अजून एक d मिळवलं तर काय होणार आहे a अधिक d म्हणजे 2 तिसरं पद म्हणजे काय होणार a अधिक 2d ओके त्याचप्रमाणे चौथे पद म्हणजे a अधिक 3d 2d मध्ये अजून एक d मिळवायची ओके म्हणजे बघा आपल्याला या ठिकाणी हे जे काही पद मिळालेलं आहे a अधिक इथं किती आहे 1 आहे 1 कसं आलं ह्या 2 मधून 1 आपण वजा केला असं समजा आपण 2 वजा 1d ओके हे कसे बघा a बरोबर इथं 2 आले हे 3 मधून 1 वजा करायचं 3 वजा 1 म्हणजे 2
हे अधिक काय आहे 4 वजा 1 3 या 4 मधून 1 काय करायचं वजा करायचं a अधिक 3 म्हणजे आपण हेच मांडले a अधिक b च मांडले इथं a अधिक 2 वजा 1 म्हणजे 1 येतं 1 अधिक d म्हणजे काय a अधिक d a अधिक 3 वजा 1 म्हणजे 1 2 2 गुणिले d म्हणजे 2 a अधिक 2 4 वजा 1 म्हणजे किती तर 3 3 गुणिले d म्हणजे 3 a अधिक 3 a अधिक 3 म्हणजे हे आपण जरा थोडंसं काय केलं या स्वरूपात मांडलं ओके हे असं का मांडलं तर ह्यावरून आपल्याला हे n व्या पदाचं सूत्र तयार करायचं आहे म्हणून ओके कसं सूत्र तयार होईल तर बघा आता आपल्याला यातनं n वे पद काढायचं आहे n त्याचं पहिलं पद मांडायचं ते अधिक यातनं एक वजा करायचं n मधनं काय करायचं एक वजा करायचं n वजा 1 आणि त्याला d ने गुणायचं गुणिले d हे tn बरोबर a अधिक याच्यापेक्षा एक न कमी घ्यायचं असतं इथं बघा इथं बघा इथं 4 असेल तर इथे किती आले 3 आले म्हणजे 4 ने 1 वजा केले की नाही इथं 3 3 ने 1 वजा केले 2 2 ने 1 वजा केले 1 येतो म्हणजे पहिले पद a दुसरे पद a अधिक d तिसरे पद a अधिक 2d तिसरे पद a अधिक 3d तर चौथे पद तर n वे पद याचं काय असणार आहे a अधिक n वजा 1d ओके आणि शॉर्टकट मध्ये पाठ करायला तुम्हाला एक पद्धत सांगतो tn बरोबर a ला म्हणायचं हे n म्हणजे न ला काना ना आणि ही d अनाडी लक्षात ठेवायचं tn बरोबर अनाडी म्हणजे आपलं सूत्र हे पाठ करायचं ओके पण परीक्षेला अनाडी लिहायचं नाही ठीक आहे ना ते तुम्हाला अडाणी म्हणतील सगळेजण परीक्षेत काय लिहायचं tn बरोबर a अधिक n वजा 1d अनाडी सूत्र लिहायचं आहे पण मनातल्या मनात असं म्हणायचं सूत्र पाठ करण्यासाठी ही सोपी पद्धत आहे ओके tn बरोबर अनाडी परीक्षेमध्ये अडाणी म्हणजे सूत्र म्हणाल्यानंतर ठीक आहे या असं आपल्याला अडाणी म्हणतात तर हे आहे एखाद्या अंकगणितीय श्रेणीचे n वे पद म्हणजे सामान्य पद काढण्याचं सूत्र tn बरोबर a अधिक n वजा 1 म्हणजे कोणत्याही अंकगणितीय श्रेणीचे आपल्याला पहिले पद आणि d जर माहित असेल पहिले पद आणि साधारण फरक माहित असेल तर त्या श्रेणीचे आपण कोणते पण पद काढू शकतो ओके म्हणजे आपल्याला समजा एखाद्या श्रेणीचे 10वे पद काढा म्हणलं तर आपण त्यातलं पहिलं आणि जर आपल्याला d म्हणजे सामान्य फरक माहित असेल पहिले पद आणि सामान्य फरक तर आपण त्या श्रेणीचे 10वे पद 15वे पद 20वे पद 25वे पद कोणतेही पद आपण काय करू शकतो काढू शकतो या सूत्राच्या सहाय्याने ओके तर हे सूत्र अत्यंत महत्त्वाचे आहे या प्रकरणामध्ये एकूण आपल्याला बघा 4 ते 5 एवढी सूत्र आहेत त्याच्यापेक्षा जास्त सूत्र नाही एवढी सूत्र व्यवस्थित केली पाठ केली या सूत्रांचा योग्य तुम्हाला वापर करता आला हे प्रकरण मग एकदम सोपं आहे ओके झालेले गणित परत सोडवणे सराव करणे हे महत्त्वाचं आहे आणि गणित सराव केल्याशिवाय परफेक्ट येत नसतात म्हणून तर हे सूत्र अत्यंत महत्त्वाचं लक्षात ठेवा सामान्य पद काढण्याचे सूत्र tn मोस्ट इम्पॉर्टंट याला काय करा स्टार करून ठेवा अतिशय महत्त्वाचं सूत्र आहे सामान्य पद काढण्याचे सूत्र tn बरोबर a अधिक n वजा 1d शॉर्टकट मध्ये कसं पाठ करायचं tn बरोबर अनाडी नला कानांना आणि हे d अनाडी पण लिहिताना असं लिहायचं हा त्यानंतर सराव संच 3.2 तो आपण आता सुरू ओके सराव संच 3.4 याचा प्रश्न पहिला पुढे दिलेल्या अंकगणितीय श्रेणीवर चौकटीत योग्य संख्या द्या प्रश्न पहिला पुढे दिलेल्या अंकगणितीय श्रेणीवरून
अंकगणिती श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या द्या. चौकटीत योग्य संख्या द्या. पुढे दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या द्या. तर यातला पहिलं उदाहरण काय बघा. 1, 8, 15 आणि 22 अशी आपल्याला अंकगणिती श्रेणी दिलेली आहे. ओके. तर येथे a बरोबर चौकट दिलेली आहे. त्याला T1 म्हणतात. T1 बरोबर चौकट, T2 आणि T3. T2 वजा T1 T3 वजा T2 म्हणून D बरोबर चौकट. तर इतके आपल्याला यामध्ये चौकटी काय करायचे पूर्ण करायचे आहेत पहिल्या घटनेत. तर अंकगणिती श्रेणी काय दिली बघा. 1, 8, 15 आणि 22 अशी अंकगणिती श्रेणी आहे. तर आपण याच्यामध्ये कुठे सुद्धा आपण याचा सामान्य फरक काढू शकतो. पुढच्या पदातनं अलीकडचं आधीचं पद वजा करायचं. 8 ने 1 वजा केली की म्हणजे किती येतं 7 येतं. म्हणजे याचा सामान्य फरक हा 7 असणार. फक्त आपण दिलेल्या गणितानुसार काय करायचं चौकटीत जागा पडायची. हे म्हणजे काय पहिले पद. पहिले पद किती आहे 1 आणि T1 म्हणजे पण पहिले पदच. इथं पण एकच येणार आहे. ओके. त्यानंतर T2 दुसरे पद किती आहे बघा 8 आहे. आणि तिसरे पद किती आहे 15. चौथं पद काय विचारलं ते काय घ्यायची आपल्याला गरज नाही. T2 वजा T1. T2 म्हणजे किती आहे 8. 8 वजा 1. 8 वजा 1 म्हणजे किती येतं 7. आणि T3 वजा T2 म्हणजे 15 वजा 8 हे पण किती येतं 7. म्हणजे सामान्य फरक D बरोबर किती आहे 7 आहे. अशा रीतीने हे पहिले गणित आपलं काय होते पूर्ण होतं. 8 ने 1 गेली 7 किंवा 15 ने 8 गेली किती 7 म्हणून D बरोबर 7. ओके. या पद्धतीने आपल्याला गणित पूर्ण करायचे. त्यानंतर आपलं दुसरं उदाहरण 3, 6, 9 आणि 12 तीनचा पाढा दिलेला आहे. तर चौकटीमध्ये आपल्याला संख्या द्यायची आहे T1, T2, T3, T4. इथे T1, T2, T3 आणि T4 ही चौकट भरायची आहे. त्यावरून आपल्याला T2 वजा T1, T3 वजा T2 आणि म्हणून D बरोबर 14. ओके. तर इथं पहिलं पद किती आहे T1 3, दुसरं पद 6, हे 9 आणि किती आहे चौथं पद आहे 12.
T2 वजा T1 म्हणजे 6 वजा 3, 6 वजा 3 म्हणजे किती येतो फरक 3 आहे. आणि T3 वजा T2 म्हणजे 9 वजा 7, हा पण फरक किती येतो 3, म्हणून T बरोबर येतं 9. 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 अधिक 3 6, 6 अधिक 3 9, 9 अधिक 3 12, 3 चा फरक आहे म्हणजे डी सामान्य फरक किती येतो 3 येतो. तर हे उदाहरण यातलं दुसरं. ओके, त्यानंतर तिसरं उदाहरण. ऋण 3 ऋण 8 ऋण 13 ऋण 18. ऋण 3 ऋण 8 ऋण 13 ऋण 18 अशी श्रेणी दिली आहे. इथे T1 T2 T3 आणि T4 पुन्हा एकदा इथे T1 दिलेला, T2 वजा T1 T3 वजा T2 म्हणून A बरोबर चौकट आणि D बरोबर चौकट. ओके, तर पहिलं पद काय सांगायचं ऋण 3, दुसरं पद आहे ऋण 8 ऋण 13 आणि ऋण 18. पहिलं पद ऋण 3. ओके, म्हणजेच A ऋण 3 आहे. T2 वजा T1 म्हणजे आपल्याला साधारण फरक काढायचा. T2 किती आहे ऋण 8, ऋण 8 वजा ऋण 3, हे ऋण ऋण धन होतं म्हणजे ऋण 8 अधिक 3 धन ऋण ऋण चिन्ह म्हणजे वजाबाकी, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. 8 3 दिले उरले 5 आणि 8चं चिन्ह द्यायचं पुन्हा 5. T3 वजा T2 म्हणजे ऋण 13 वजा वजा म्हणजेच ऋण 13 वजा वजा हे काय होतं अधिक होतं म्हणजे येतं वजा 5 म्हणजे D बरोबर येते ऋण 5. पहिलं पद येते ऋण 3 आणि D बरोबर येते ऋण 5. हे ऋण 8 मधून ऋण 3 वजा करायचे, हे ऋण ऋण धन होणार ना, त्यामुळे ऋण 8 अधिक 3 बरोबर काय येतं ऋण 5. तर हे यातलं तिसरं उदाहरण आहे. त्यानंतर यातलं शेवटचं उदाहरण चौथं घेऊ आपण. 70 60 50 40.
तर अंकगणित श्रेणी काय दिली आहे बघा 70 60 50 आणि 40 ही अंकगणित श्रेणी आहे. तर येथे पहिले पद किती आहे 70 आहे, दुसरे पद 60, तिसरे पद आहे 50. ओके म्हणून a बरोबर 70 आणि d ची किंमत काढायची आहे म्हणजे c2 वजा c1 करायचं. 60 वजा 70 60 वजा 70 म्हणजे इथे ऋण 10 म्हणून d बरोबर इथे ऋण 10. d बरोबर ऋण 10. a बरोबर 70 पहिले पद 70 आहे 60 मधून 70 गेले म्हणजे इथे ऋण 10 किंवा 50 मधून 60 वजा करा तरी सुद्धा उत्तर ऋण 10 म्हणजे याचा सामान्य फरक हा ऋण 10 आहे. ओके ठीक आहे. हे सर्व गणित काय करायचे वहीमध्ये लिहून घ्यायचे सोडवायचे. त्या शंका असेल तर तुम्ही त्या विचारू शकता. ठीक आहे.